Dear student, in the last two videos, we have seen similarity and right angle triangles. विद्यार्थी मित्रांनो, मागील दोन व्हिडिओमध्ये आपण समरूपता आणि काटकोन त्रिकोण याच्याविषयीची माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिली. ही असणारी की काही इन्फॉर्मेशन जी आहे तर ती इन्फॉर्मेशन आपण त्या ठिकाणी रिमेंबर करूया, थोडंसं त्या ठिकाणी आठवूया. पहिलं सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल्स, समरूपता आणि काटकोन त्रिकोण. इन ट्रायंगल PQR अँगल Q इज इक्वल टू 90. त्रिकोण PQR मध्ये कोन Q इज इक्वल टू 90 अंश. सेगमेंट QS परपेंडिक्युलर सेगमेंट PR. रेख QS रेख PR ला त्या ठिकाणी लंब आहे. तर काय सांगितलेलं आहे की त्रिकोण PQR सिमिलर ट्रायंगल PSQ सिमिलर ट्रायंगल QSR. तर मूळचा त्रिकोण जो आहे तर तो मूळचा त्रिकोण दोन असणारे जे काही त्रिकोण जे आहेत या रेषाखंडामुळे शिरोलंबामुळे मिळणारे जे काही दोन त्रिकोण जे आहेत तर त्या दोन त्रिकोणाशी समरूप त्या ठिकाणी असतात. दस all the right angle triangles in the figure are similar to each other. आणि अशा पद्धतीनं आकृतीमध्ये तयार होणारे जे काही तीन असणारे जे काही काटकोन त्रिकोण जे आहेत तर ते तिन्ही काटकोन त्रिकोण परस्परांशी समरूप त्या ठिकाणी असतात. यालाच आपण त्या ठिकाणी म्हटलेले सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल, समरूपता आणि काटकोन त्रिकोण. देन थिअरम ऑफ जिओमेट्रिक मीन. त्याच्यानंतर आपण भूमितीमध्ये जे आहे तर त्या भूमितीमध्येच असणारे काही प्रमेय जे आहे तर ते प्रमेय त्या ठिकाणी पाहिलेली. पहा, इन द अबोव फिगर ट्रायंगल PSQ सिमिलर ट्रायंगल QSR. आकृतीमध्ये वरील आकृतीमध्ये की त्रिकोण PSQ आणि त्रिकोण QSR परस्परांशी कशा आहेत समरूप त्या ठिकाणी जर असतील तर भूमितीमत्त्याच्या प्रमेयानुसार काय असतंय, तो काही शिरोलंब जो आहे तर त्या शिरोलंबाचा वर्ग कसा असतो तर या ठिकाणी PS इंटू SR एवढा त्या ठिकाणी असतो. त्या पुढे आपल्याला दिले की सेगमेंट QS इज द जिओमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट PS अँड द सेगमेंट SR. तर या ठिकाणी आपल्याला रेख QS जो आहे तर तो रेख QS हा रेख PS आणि रेख SR यांचा भूमितीमध्ये असतो, हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम आपल्याला माहिती की इन ए राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. पायथागोरसचं प्रमेय काय असतं की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो, हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिला. काय पाहिला की इन ए ट्रायंगल जे या ठिकाणी एखाद्या त्रिकोणामध्ये इफ द स्क्वेअर ऑफ द वन साइड इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. म्हणजे एखाद्या त्रिकोणात एका बाजूचा वर्ग हा त्या त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा जर असेल तर पुढे काय सांगितलंय, देन द ट्रायंगल इज ए राईट अँगल ट्रायंगल. तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो, हे आपण त्या ठिकाणी पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यासामध्ये त्या ठिकाणी. त्याच्यानंतर फोर्थ, इन ए राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी काटकोन त्रिकोणात काय सांगितले, इफ वन साइड इज हाफ द हायपोटेनस द अँगल अपोजिट टू दॅट साइड इज 30 डिग्री. म्हणजे काटकोन त्रिकोणात जर एक बाजू कर्णाच्या कशी असेल निम्मी त्या ठिकाणी जर असेल तर त्या बाजू समोरील कोण किती असतो 30 अंश मापाचा त्या ठिकाणी असतो किंवा 30 अंशाचा असतो. आणि धिस प्रॉपर्टी इज द कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थिअरम. आणि हा जो काही गुणधर्म जो आहे तर त्या गुणधर्माला आपण 30 अंश 60 अंश 90 अंश प्रमेयाचा व्यत्यास आहे असं आपण त्या ठिकाणी. आता हे जे काय असणार जे काही प्रॉपर्टीज थिअरम जे आहे तर याच्यावर आधारित असणारे जे काही उदाहरणं जे आहेत तर ती उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सोडवायची. याच्यानंतर पुढे
प्रॅक्टिस सेट 2.1 आयडेंटिफाय विथ रिझन. कारणासह त्या ठिकाणी शोधायला आपल्याला सांगितले. विच ऑफ द फॉलोइंग आर द पायथागोरन ट्रिपल. ही पायथागोरसची असणारे जे काही त्रिकुट जे आहेत तर ते त्रिकुट आपल्याला त्या ठिकाणी शोधायला त्या ठिकाणी सांगितले आणि रिझन जे आहेत कारण जे आहेत तर ते कारण त्या ठिकाणी द्यायचे. पहिलं दिलेले आपल्याला 3, 5, 4 की आपल्याला माहिती की स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द अदर 2 नंबर, देन देर इज द पायथागोरस ट्रिपलेट. जर त्या ठिकाणी मोठ्या संख्येचा असणारा जो काही वर्ग जो आहे तर तो वर्ग जर इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा जर आला तर दिलेल्या ज्या काही संख्या ज्या आहेत तर त्या 3 संख्या कशा असतात, पायथागोरसचं त्या ठिकाणी त्रिकुट जे आहे तर ते त्रिकुट त्या ठिकाणी असतात. मग आपण काय करू, प्रत्येक संख्येचा त्या ठिकाणी असणारा जो काही स्क्वेअर जो आहे तर तो स्क्वेअर त्या ठिकाणी करून घेऊ. सोल्युशन. तर सोल्युशन मध्ये 3 चा स्क्वेअर आपल्याला माहिती. 3 चा स्क्वेअर आहे तर त्या ठिकाणी 9. 5 चा स्क्वेअर आहे 25. 4 चा स्क्वेअर आहे तर त्या ठिकाणी 16. आता याच्यामध्ये लार्जेस्ट नंबर जो आहे की लार्जेस्ट नंबरचा असणारा तो काही स्क्वेअर जो आहे की लार्जेस्ट नंबर कोणता आहे 5. या 5 चा असणारा जो काही स्क्वेअर जो आहे तर तो 5 चा स्क्वेअर कसा येताना दिसतोय, उरलेले जे काही 2 नंबर जे आहे तर त्या 2 नंबरच्या स्क्वेअरच्या त्या ठिकाणी काय करताना दिसतोय, सम एवढा त्या ठिकाणी येताना दिसतोय. जी त्या ठिकाणी 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. बस साधा हिशोब आहे की 16 आणि 9, 16 9 की झाले 25. हा काय येताना दिसतो 5 स्क्वेअरच्या एवढा त्या ठिकाणी येताना दिसतोय. आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हणणार आहे बा द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर, the square of the largest number is equal to the sum of the square of the other 2 numbers and therefore 3, 5, 4 is the Pythagorean triplet. या ठिकाणी काय लक्षात येतं नसते की मोठ्या संख्येचा असणारा जो काही वर्ग जो आहे तर तो मोठ्या संख्येचा वर्ग काय आता नसतोय, इतर 2 संख्येच्या वर्गांच्या बेरजे बरोबर येताना दिसतो. आणि म्हणून त्या ठिकाणी काय म्हणणार आहे 3, 4, 5 हे काय असलं पाहिजे, पायथागोरसचं त्रिकुट त्या ठिकाणी असलं पाहिजे. अशा पद्धतीने सेकंड एक्झाम्पल दिलेले पहा. सेकंड एक्झाम्पल मध्ये एकेकाचा वर्ग करून घेऊ आपण. 4 स्क्वेअर किती आहे तर 16 आहे. 9 स्क्वेअर जो आहे तर तो 81 आहे. आणि 12 स्क्वेअर जो आहे तर तो 12 केवर किती आहे 144. मोठी संख्या कोणती 12. या 12 चा स्क्वेअर किती येता दिसतोय 144. द्यायला इक्वेशन नंबर मी 1 त्या ठिकाणी. आता उरलेल्या 2 संख्या कोणत्या आहेत तर 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर किती आहे 4 चा स्क्वेअर आहे 60 आणि 9 चा स्क्वेअर किती 81. 16 प्लस 81 किती येता दिसते तर या ठिकाणी नेमकं काय होतं पहा, आपल्याला काय करावं लागेल. यांची बेरीज जर आपण जर केली तर किती येता दिसते 6 प्लस 1 7, 8 प्लस 1 97. बरोबर. मला इक्वेशन नंबर काय म्हटलं आपण 2 त्या ठिकाणी म्हटलं येते. अशा पद्धतीचे आपले असणारे जे काही ऍडिशन जे आहे तर ते ऍडिशन त्या ठिकाणी आली 4 प्लस 9. आणि फ्रॉम आता मी काय म्हणते की फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय दिसतंय की 12 स्क्वेअर
इज नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. बरोबर. आता इथे काय आता असते पहा, द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर is not equal to the sum of the square of other two numbers. Therefore 4, 9, 12 is not a Pythagorean triplet. या ठिकाणी काय आता दिसते की मोठ्या संख्येचा जो काही वर्ग जो आहे तर तो मोठ्या संख्येचा वर्ग उरलेल्या दोन वर्गांच्या बेरजे एवढा त्या ठिकाणी येत नाही आणि म्हणून काय म्हटलं आपण 4, 9, 12 हे पायथागोरसचं त्या ठिकाणी त्रिकूट जे आहे तर ते त्रिकूट त्या ठिकाणी नाही. पुढे आता थर्ड एक्झाम्पल 5, 12, 30. या ठिकाणी सोल्युशन 5 चा स्क्वेअर आपल्याला माहिती किती आहे 25. 12 चा स्क्वेअर जो आहे तो 12 चा स्क्वेअर येतो 144 आणि 13 चा स्क्वेअर आहे 169. तर लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर पहा की लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर आपल्याकडे आहे तो आहे 169. याला इक्वेशन नंबर 1 आपण घ्यायचं. आता उरलेल्या दोन संख्यांच्या स्क्वेअरची सम करून पाहू. आता उरलेल्या दोन संख्या कोणत्या आहे तर 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर किती 25, 12 चा स्क्वेअर किती 144. सम केली स्क्वेअरची सम केली 5 प्लस 4 9, 4 प्लस 2 6 आणि हा 1. या ठिकाणी 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर याला इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी म्हटलं. आता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय देते की मोठ्या संख्येचा असणारा जो काही वर्ग जो आहे तर तो वर्ग कसा दिसतो इतर दोन संख्येच्या वर्गांच्या बेरजे एवढा त्या ठिकाणी आहे आणि देअरफॉर पुन्हा आपण काय म्हणणार आहे काय आहे द स्क्वेअर ऑफ शॉर्टकट मध्ये पहा द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर the square of the largest number is equal to the sum of other two numbers and therefore 5, 12, 13 is a Pythagorean triplet. काय की मोठ्या संख्येचा असणार जो काही वर्ग जो आहे तर तो मोठ्या संख्येचा वर्ग काय दिसतो आपल्याला इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी 5, 12, 13 काय असलं पाहिजे पायथागोरसचं त्रिकूट त्या ठिकाणी असलं पाहिजे. येते याच्यानंतर पुढे आता पुढे फोर्थ एक्झाम्पल आपल्याला दिलेले 24, 70 आणि 74. सोल्युशन आपण काही करू प्रत्येक संख्येचा त्या ठिकाणी स्क्वेअर करून घेऊ. 24 चा स्क्वेअर जो आहे तो आपला 5 आहे तिथे आहे 576. 70 चा स्क्वेअर आपल्याला करायचा 70 चा स्क्वेअर करायचा म्हणजे काय करायचंय 7 चा स्क्वेअर करायचा आहे. 7 चा स्क्वेअर आहे 49 आणि त्याच्यावर 2 झिरो त्या ठिकाणी. त्याच्यानंतर 74 चा स्क्वेअर तर 74 म्हणजेच काय असणार आहे तर सर्वसाधारणपणे 74 जो आहे तर तो 74 चा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे म्हणजेच काय करायचंय 74 into 74 करायचा आहे तर तो स्क्वेअर जो आहे तर तो येतो 5476. 5476 तुम्ही काय करा 74 into 74 त्या ठिकाणी करून. आता इथे मोठ्या संख्येचा स्क्वेअर 74 चा स्क्वेअर किती आहे 5476 इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी. पुढे इतर दोन संख्या
उरलेल्या दोन संख्या. मग उरलेल्या दोन संख्या कोणत्या आहेत आहे तर 24 स्क्वेअर प्लस 70 स्क्वेअर इज इक्वल. आता 24 चा स्क्वेअर आहे 576 प्लस 70 चा स्क्वेअर आहे 4900. या ठिकाणी 6 इंटू 0 6 7 इंटू 0 7 त्याच्यानंतर 5 प्लस 9 किती आले 14. हातचा आला 1 4 आणि 5 किती आला 5476. जे 24 स्क्वेअर इज इक्वल टू 70 स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. आता पुढे की फ्रॉम इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 वरून काय मिळताना दिसते आपल्याला की मोठ्या संख्येचा असताना तो काही वर्ग जो आहे तर तो वर्ग कसा दिसतोय इतर दोन संख्येच्या वर्गांच्या बेरजे एवढा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपण काय म्हणणार आहे द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ काय म्हणणार आहे is equal to the sum of the square of other two numbers. Therefore, काय म्हणणार आहे की 24, 70, 74 is a Pythagorean triplet. आणि म्हणून काय दिसतंय की मोठ्या संख्येचा असणारा जो काही वर्ग जो आहे तर तो मोठ्या संख्येचा वर्ग काय दिसतोय उरलेल्या दोन संख्येच्या वर्गांच्या बेरजे एवढा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी 24, 70, 74 हे काय असलं पाहिजे पायथागोरसचं त्रिकूट त्या ठिकाणी असलं पाहिजे. अशा पद्धतीने 5th एक्झाम्पल आपल्याला दिलेले सोल्युशन. त्या ठिकाणी 10 स्क्वेअर येतोय तर त्या ठिकाणी 100. 24 चा स्क्वेअर आपण इथे पाहिलेला आहे किती आहे 576 आहे. आणि 27 चा स्क्वेअर जो आहे तर तो इथं दिसतोय 729 येते. आता लार्जेस्ट नंबर कोणता आहे 27. या ठिकाणी 27 स्क्वेअर इज इक्वल टू 729. त्याला इक्वेशन नंबर काय म्हटलं आपण 1 त्या ठिकाणी येते. अशाच पद्धतीने पुढे उरलेल्या दोन संख्यांचा स्क्वेअर म्हणजे 10 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर इज इक्वल टू 10 चा स्क्वेअर 100 प्लस या ठिकाणी 576. ऍडिशन केली तर 6 त्याच्यानंतर 7 आणि 5 त्या ठिकाणी नेमकं काय प्रॉब्लेम आहे तो आपल्याला त्या ठिकाणी शोधावा लागेल. काय प्रॉब्लेम नाही. 5 प्लस 6 किती आहे 677. म्हणजे 10 स्क्वेअर प्लस 24 चा स्क्वेअर त्या ठिकाणी मिळाला आपल्याला 676. याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं. आता फ्रॉम इक्वेशन 1 and 2. तर इक्वेशन 1 and 2 मध्ये काय दिसते पहा 27 चा स्क्वेअर किती आहे 729. हा उरलेल्या दोन संख्येच्या बेरजा एवढा येतोय का नाही. इज नॉट इक्वल टू 10 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. आणि देअरफॉर काय सांगता येईल आपल्याला या ठिकाणी द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज नॉट equal to the sum of other two numbers. आणि therefore काय म्हणणार आपण की 10, 24, 27 is not a Pythagorean triplet. आणि म्हणून आपण काय म्हणणार आहे की मोठ्या संख्येचा असताना तो काही वर्ग जो आहे तर तो मोठ्या संख्येचा वर्ग उरलेल्या दोन संख्येच्या वर्गांच्या बेरजे एवढा त्या ठिकाणी येत नाही. आणि म्हणून
10, 24, 27 ही पायथागोरसचं त्या ठिकाणी त्रिकोण नसणार. येते पुढे आता 6th एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. पुन्हा आपण काय करू, टोटल संख्यांचे असणारे जे काही वर्ग जे आहे तर ते वर्ग त्या ठिकाणी करून घेऊ. सोल्युशन 11 स्क्वेअर आपल्याला माहिती, 11 चा स्क्वेअर आहे 121. 60 चा स्क्वेअर करायचा, 60 चा स्क्वेअर करायचं म्हणजे काय करायचं, 6 चा स्क्वेअर करायचं. 6 चा स्क्वेअर आहे 36, 1 0 आहे, स्क्वेअर मध्ये 2 0 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर 61 चा स्क्वेअर, 61 चा स्क्वेअर म्हणजे 61 इंटू 61 केलंय. याचे तुम्ही त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन जर केलं तर तो येताना दिसते 3721 त्या ठिकाणी. बरं, पुढे त्या ठिकाणी लार्जेस्ट नंबर आहे 61. 61 चा स्क्वेअर आला, 61 चा स्क्वेअर किती आला, 3721, इक्वेशन नंबर 1. आता उरलेल्या दोन संख्या कोणत्या राहिल्या तर 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर. याचा त्या ठिकाणी आपण स्क्वेअरची त्या ठिकाणी सम करून घेऊ. 11 चा स्क्वेअर आहे 121, 60 चा स्क्वेअर आहे 3600. याची ऍडिशन केली या ठिकाणी 101, 1022, 6 प्लस 1 7 आणि हा 3. बरोबर. ज्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर इज इक्वल टू 3721, इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आणि 2 मध्ये काय दिसतंय की मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर काय दिसतोय, उरलेल्या दोन संख्येच्या वर्गांच्या बेरज एवढा. तर आता पुढे फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय दिसतंय, इक्वेशन 1 and 2 मोठ्या संख्येचा वर्ग कसा दिसतोय, उरलेल्या दोन संख्येच्या वर्गांच्या कसाही बेरज एवढा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी बघा काय म्हणतात आपण, द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर is equal to the sum of other two numbers, and therefore 11, 60, 61 is a Pythagorean triplet. बरोबर. काय दिसतंय की मोठ्या संख्येचा वर्ग काय दिसतोय, उरलेल्या दोन संख्येच्या वर्गांच्या बेरज एवढा आहे. आणि म्हणून 11/61 काय असलं पाहिजे, पायथागोरियन असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे सेकंड क्वेश्चन, इन द फिगर अँगल MNP इज इक्वल टू 90. या ठिकाणी अँगल MNP जो आहे हा किती दिलेला आपल्याला, 90 डिग्री. त्याच्यानंतर सेगमेंट NQ परपेंडिक्युलर टू सेगमेंट M, रेख NQ जो आहे तर तो काय आहे, MP ला त्या ठिकाणी लंब आहे. त्याच्यानंतर पुढे MQ ची असणारी काय व्हॅल्यू जी आहे, MQ ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला, 9 दिली. त्याच्यानंतर QP ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती QP ची व्हॅल्यू किती दिलेली, 4. आणि फाइंड काय सांगितलं, NQ. या NQ ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू काय करायची आपल्याला, फाइंड आउट करायचं आहे. आता सोल्युशन, आता प्रश्नामध्ये नेमकं काय काय दिले त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. पहा की इन ट्रँगल कोणता, MNP दिलेला जो काही त्रिकोण जो आहे तर त्या दिलेल्या त्रिकोणामध्ये काय काय दिलेलं आपल्याला, की अँगल MNP इज इक्वल टू 90. आणि पुढे काय सांगितलंय की सेगमेंट NQ परपेंडिक्युलर सेगमेंट MP. बरोबर. की त्रिकोण MNP मध्ये कोण MNP चं माप त्या ठिकाणी 90 अंश दिलेलं आहे. त्याच्यानंतर सेगमेंट NQ जो आहे तर तो सेगमेंट NQ काय आहे,
तर रेख MP ला त्या ठिकाणी लंब आहे. मग असं जर असेल तर कोणती प्रॉपर्टी आपण त्या ठिकाणी वापरतोय की बाय द प्रॉपर्टी ऑफ जिओमॅट्रिक मीन, भूमिती मध्याचा असणारे जे काही गुणधर्म जो आहे तर त्या भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार, भूमिती मध्याचा गुणधर्म काय आहे की NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू QP. पुढे एवढं आपल्याला त्या ठिकाणी गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिलेले गिव्हन. पुढे बाय प्रॉपर्टी ऑफ, कोणती प्रॉपर्टी, जिओमेट्रिक मीन, भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार. आता भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार काय गुणधर्म असतो तर तो शिरोलंब जो आहे तर त्याचा त्या ठिकाणी स्क्वेअर करणार आपण, म्हणजेच NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू QP. बरोबर, भूमिती मध्याच्या प्रमेय. याची व्हॅल्यू दिलेली आपल्याला पहा, MQ ची व्हॅल्यू दिलेली 9 आणि QP ची व्हॅल्यू दिलेली 4. 9 इंटू 4 36, म्हणजे NQ स्क्वेअर इज इक्वल टू 36. परंतु व्हॅल्यू कसली काढायची आपल्याला शोधायची तर NQ ची व्हॅल्यू जी आहे तर ती NQ ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. आणि म्हणून पहा की काय करावं लागेल आपल्याला की टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, दोन्ही बाजूंची काय करू आपण वर्गमूळ. NQ स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं तर त्या ठिकाणी NQ आणि 36चं स्क्वेअर रूट आलं 6 आणि म्हणून NQ जो आहे तर तो NQ किती मिळाला आपल्याला त्या ठिकाणी 36. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.